प्रश्न क्रमांक 1. भारताचा पहिला संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? याचे उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 2. गदर पार्टीचे मुख्यालय कोणत्या शहरात होते? गदर पार्टीचे मुख्यालय उत्तर आहे सान फ्रान्सिस्को या शहरात होते. गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्ग प्रकल्प कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरू झाला? तर कोणत्या पंतप्रधानांच्या? अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न क्रमांक 4. संविधानातील अनुच्छेद 356 कोणत्या परिस्थितीत लागू होतो? याचे उत्तर आहे राज्यात घटनात्मक संकट आल्यास. प्रश्न क्रमांक 5 आहे नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे कृष्णा नदी. जैविक विविधता अधिवेशन कोणत्या शहरात स्वीकारले गेले? तर कोणत्या शहरात? रिओ दी जानेरो या शहरात जैविक विविधता अधिवेशन स्वीकारले गेले. पुढचा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोग भारतात कधी स्थापन झाला? तर 1948 रोजी अणुऊर्जा आयोग स्थापन झाला. पुढचा प्रश्न आहे खारवेली मँग्रोव्ज महाराष्ट्रात सर्वाधिक कुठे आढळतात? तर रत्नागिरी आणि ठाणे परिसर. पुढचा प्रश्न आहे जागतिक गुंतवणूक अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते? तर याचे उत्तर आहे UNCTAD आणि टॅड. पुढचा प्रश्न आहे गंगोत्री हिमनदी कोणत्या नदीचा उगम आहे? तर गंगा नदीचा उगम आहे गंगोत्री हिमनदी. नेक्स्ट क्वेश्चन नंदादेवी जैवमंडळ कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यात नंदादेवी जैवमंडळ आहे. पुढचा प्रश्न आहे प्लासीची लढाई कधी झाली? 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी कोणत्या समाजासाठी आरक्षण दिले होते? उत्तर आहे मागासवर्गीय समाज. पुढचा प्रश्न आहे गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? आशियाई सिंह. पुढचा प्रश्न आहे INS विक्रांत कोणत्या देशात तयार केले गेले? भारतात तयार केले गेले. भारतात कुठे? कोचीन शिपयार्ड 2022 मध्ये. मोहेंजोदडो कोणत्या नदीसाठी वसलेले होते? कोणत्या नदीकाठी वसलेले होते? तर सिंधू नदीकाठी. पुढचा प्रश्न आहे ब्ल्यू रेव्होल्यूशन कोणाशी संबंधित आहे? ब्ल्यू रेव्होल्यूशन मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे वायू प्रदूषण नियंत्रण कायदा भारतात कधी लागू झाला? तर 1981 साली वायू प्रदूषण नियंत्रण कायदा लागू झाला. नंदनवन योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? छत्तीसगड राज्यात नंदनवन योजना सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे गुप्तकाळ कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुप्तकाळ भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे जलजीवन मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? 2019 मध्ये जलजीवन मिशन सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे गिरनार पर्वत कुठे आहे? तर गुजरात येथे गिरनार पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणत्या वायूचे शोषण होते? तर कार्बन डायऑक्साईडचे शोषण फोटोसिंथेसिस मध्ये होते. पुढचा प्रश्न आहे रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी राजधानी केला? तर 1674 साली रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून केला. पुढचा प्रश्न आहे झारखंड राज्य कोणत्या वर्षी निर्माण झाले? 2000 साली झारखंड राज्य निर्माण झाले. पुढचा प्रश्न आहे खुलना बंदर कोणत्या देशात आहे? तर बांगलादेश येथे खुलना बंदर आहे. पुढचा प्रश्न आहे संगीत अकादमी कधी स्थापन झाली? तर संगीत अकादमी 1953 साली स्थापन झाली.
पुढचा प्रश्न आहे अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण? तर राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या देशाची आहे? याचे उत्तर आहे कॅनडा. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? हेग, नेदरलँड येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढचा प्रश्न आहे सूर्य मंदिर कोणार्क कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशामध्ये सूर्य मंदिर आहे. पुढचा प्रश्न आहे INS अरिहंत हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे? तर INS अरिहंत हे आण्विक पाणबुडी आहे. पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय हवामान विभाग कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर भारतीय हवामान विभाग 1875 रोजी स्थापन झाला. पुढचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी भारतात कुठून प्रवेश करते? तर ब्रह्मपुत्रा नदी भारतात अरुणाचल प्रदेश येथून प्रवेश करते. पुढचा प्रश्न आहे यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली? यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली? तर हेनरी विवियन डेरेजिओ यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे सौरमालेतील मोठा ग्रह कोणता? तर कोणता ग्रह मोठा आहे? गुरु, ज्याला ज्युपिटर बोलतात. पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नवे नाव काय आहे? तर काय आहे? मेजर ध्यानचंद खेळरत्न असं याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला कोणत्या शासकाने बांधला? लाल किल्ला कोणत्या शासकाने बांधला? शहाजहान. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आयुष्य विमा महामंडळ LIC कधी स्थापन झाले? LIC कधी स्थापन झाली? 1956 रोजी. पुढचा प्रश्न आहे दादर नागर हवेली कुठल्या वर्षी भारतात विलीन झाले? दादर नगर हवेली भारतात 1961 रोजी विलीन झाली. पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? जिनिव्हा. पुढचा प्रश्न आहे राजस्थानची राजधानी काय आहे? तर जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर कोणते आहे? राजस्थान. विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे पंचायत राज प्रणाली सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? तर कुठे लागू झाली? राजस्थान. पुढचा प्रश्न आहे जलदूत उपग्रह कोणत्या उद्देशाने प्रक्षेपित झाला? तर पाणी संसाधन मोजणीसाठी जलदूत उपग्रह प्रक्षेपित झाला. पुढचा प्रश्न आहे गिरीश कर्नाड कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर नाटक व चित्रपट या क्षेत्राशी गिरीश कर्नाड हे काय होते? संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे जैव इंधन प्रामुख्याने कशापासून तयार केले जाते? ऊस व मकापासून जैव इंधन तयार केले जाते. पुढचा प्रश्न आहे सार्क चे मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय कुठे आहे? काठमांडू. पुढचा प्रश्न आहे दामोदर नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर दामोदर नदी बंगालचा शोक म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे भारतातील
पहिली महिला शास्त्रज्ञ ज्यांना भारतरत्न मिळाले ती कोण? तर कोण आहे? MS सुब्बुलक्ष्मी. पुढचा प्रश्न आहे नर्मदा बचाव आंदोलन कोणत्या नेत्याशी संबंधित आहे? तर नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे इंटरनेटचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? इंटरनेटचा जनक विंटन सर्फ हे इंटरनेटचा जनक म्हणून ओळखले जातात. हडप्पा संस्कृतीत सर्वाधिक वापरलेली धातू कोणती होती? तर कांस्य ही हडप्पा संस्कृतीत वापरलेली धातू होती. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर कोणते आहे? सहारा. पुढचा प्रश्न आहे हॅड्रॉन कोलायडर प्रयोगशाळा कुठे आहे? हॅड्रॉन कोलायडर प्रयोगशाळा कुठे आहे? तर याचे उत्तर आहे स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन. मालदीवची राजधानी काय आहे? मालदीवची राजधानी काय आहे? माले. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले नियोजित शहर कोणते आहे? तर चंदीगड हे भारताचे पहिले नियोजित शहर आहे. पुढचा प्रश्न आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो चे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? बेंगळुरू. पुढचा प्रश्न आहे अटल बिझनेस सेंटर कोणत्या योजनेत आहे? तर स्टार्टअप इंडिया या योजनेत आहे. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक 2024 कोणत्या शहरात होणार आहे? ऑलिम्पिक 2024 पॅरिस येथे होणार आहे. पुढचा प्रश्न आहे अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? तर कोण आहे? कल्पना चावला. पुढचा प्रश्न आहे गांधी इर्विन करार कधी झाला? तर 1931 साली. पुढचा प्रश्न आहे द्रोणागिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड येथे द्रोणागिरी पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? तर 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्याचा स्थापना दिवस साजरा होतो. पुढचा प्रश्न आहे योजना आयोग भारतात कोणत्या वर्षी स्थापन झाला? योजना आयोग भारतात 1950 रोजी स्थापन झाला. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कुठे आहे? तर कुठे आहे? लोणेरे, रायगड. पुढचा प्रश्न आहे पद्मनाभ स्वामी मंदिर कुठे आहे? तर केरळ येथे. त्यानंतर सायबर सुरक्षासाठी सर्ट इन कोणत्या मंत्रालयाखाली कार्य करते? तर इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक भाषा बोलला जाणारा देश कोणता? तर आहे पापुआ न्यू गिनी. पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली धातू कर्म कारखाना कुठे सुरू झाला? तर जमशेदपूर येथे. पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर कोण आहे? बचेंद्री पाल. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC येथे IMF चे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण कोणत्या वंशाशी संबंधित होते? तर चौहान वंश यांच्याशी संबंधित होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? तर 8 सप्टेंबर रोजी साजरा होतो. पुढचा प्रश्न आहे सुपर कॉम्प्युटर परम
कोणत्या संस्थेने विकसित केला? सुपर कॉम्प्युटर परम सीडॅक या संस्थेने विकसित केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गावकीची कारभार पद्धती कोणत्या प्राचीन ग्रंथात वर्णन केलेली आहे? तर अर्थशास्त्र कौटिल्य या ग्रंथात वर्णन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर एंजल फॉल्स हा सर्वात उंच धबधबा आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी प्रथम सत्याग्रह कुठे केला? तर चंपारण बिहार येथे प्रथम सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA चे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे NDMA चे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR चे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, शास्त्रनगर सायन्स सिटी कुठे आहे? तर अहमदाबाद येथे सायन्स सिटी आहे. पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टचे अधिकृत नाव काय आहे? तर सागरमाथा. ते कुठे आहे? नेपाळ येथे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? तर कोण होत्या? इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न आहे, पेरियार वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर कुठे आहे? केरळ. त्यानंतर जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, फुले शाहू आंबेडकर यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सामाजिक सुधारणा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय गृहनिर्माण बँक NHB कोणत्या संस्थेच्या मालकीची आहे? तर RBIच्या मालकीची ती आहे. पुढचा प्रश्न आहे, अटल टनेल कोठे आहे? तर अटल टनेल कुठे आहे? हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर दर 10 वर्षांनी भारतीय जनगणना केली जाते. पुढचा प्रश्न आहे, फलोत्पादन संशोधन संस्था कुठे आहे? तर पुणे येथे फलोत्पादन संशोधन संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान स्वीकृत कधी झाले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकृत झाले. पुढचा प्रश्न आहे, ICICI बँक सुरुवातीला कशासाठी स्थापन झाली? तर ICICI बँक औद्योगिक विकासासाठी स्थापन झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शहाजहान नंतर गादीवर कोण आला? नंतर शहाजहान नंतर कोण होता? औरंगजेब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्यफूल मध्ये कोणते परागण असतात? तर परपरागण. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होत्या? तर कोण होत्या? अन्ना राजम मल्होत्रा या भारतातील पहिली महिला IAS अधिकारी होत्या. अन्ना राजम मल्होत्रा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदल ध्वज शेवटचा बदल कोणत्या वर्षी झाला? ध्वजामध्ये शेवटचा बदल कधी झाला? तर 2022 मध्ये. धन्यवाद.